तर मी ना आता चालले डी-मार्टला आणि डी-मार्टला जायच्या अगोदर तयार व्हायला लागले. तर ड्रेस घातला पहिला आणि मग चेहरा धुतला. आता क्रीम लावते. तर ही आयुर्वेदिक क्रीम आहे आणि मी विकते पण आणि स्वतः पण वापरत असते. छान क्रीम आहे एकदम भारी. तर बघू शकता क्रीम लावून झाली आपली. क्रीम लावून झाली का मग लिप बाम लावते मी. आता थंडीचे दिवस आहेत आणि त्यामुळे लिप बाम 2-3 टाईम लावत असते मी. आणि तसं पण मला लिप बाम लावायची सवयच आहे. आता लिप बाम लावून झाला की कानातले. तर आता तुम्हाला ड्रेसमध्ये ग्रीन कलर दिसतोय का नाही काय माहिती नाही. पण ते येलो कलरचे पण कानातले होते पण म्हणले ग्रीन कलर घालू सगळं सेम सेम होते थोडंसं वेगळं म्हणून ग्रीन कलरचे कानातले घातले. आता लिपस्टिक तसं म्हटलं तर माझं बाहेरचा आणि घरातला मेकअप वेगळा असतो असं काय नाही बरं का सगळं सारखंच असतं फक्त बाहेर जाताना मी थोडीशी लिपस्टिक लावते आणि घरात लावत नाही नाहीतर बाकी सगळं असं सेम असतं. आणि ही आहे छान अशी आपली लिपस्टिक जास्त डार्क नाही एकदम भारी असा कलर आहे मला आवडला कलर म्हणून घेतला आणि लावल्या पण खरंच खूप छान दिसतोय. तर आपली लिपस्टिक आहे तर लावून झाली आणि केस विंचरायचा मला आला होता कंठाळा गुंता जास्त होता. त्यामुळे आपला चालला होता टाइमपास त्याला म्हणलं आता गुंता काढू आणि एवढ्या मोठ्या केसातून गुंता काढायचं म्हणलं ना तर मला आळसच येतो त्यामुळे मी केस जास्त विंचरत पण बसत नसते. डायरेक्ट बांधायचे सगळे वर आणि मग काय बाहेर चालले की मग वेणी घालायची जास्त करून मी केस रिकामे सोडत नाही कधी तर सोडते आता गाडीवर जायचं म्हणलं ना तर मग केसात गुंता होतो धूळ बसते त्यामुळे जास्त करून वेणीच घालते. आणि तुम्हाला सांगू का मला डायरेक्ट वेणी पण घालायला येत नाही त्यामुळे ही आपला साधा सिंपल असा जुगाड तुम्हाला माहिती पण आहे ही मी वेणी कशी घालते ते म्हणजे बघून झाले असेल तर मी काय करते सगळे केस घ्यायचे महागाशी रबर मी पॅक करायचे आणि हे सगळे पॅक करून झाले की नंतर मग आपण वेणी घालतो ना तर सेम तशीच वेणी घालायची. माझी डायरेक्ट वेणी घातली ना का बरं काय माहिती मागून अशी उभाच राहते आणि दिसायला मागून एवढं काय छान दिसत नाही. त्यामुळे मी आपली अशी वेणी घालत असते आणि बघू शकता इथं आपली सिंपल आणि खरंच खूप छान दिसते बरं का ड्रेसवर वगैरे वेणी ही. तर वेणी घालून झाली फायनली माझी आणि मग वेणी घालून झाली का मग माझा आता गंध होता खाली त्यामुळे मी आता गंध नंतर लावणार होते. आणि आता हे आहे माझं घड्याळ तर आता तुम्हाला वाटत असेल लय भारी काय तर भारी बिरे काय नाही बरं का आपलं साधं सिंपलच आहे घड्याळ जेवढं महाग नाही ना त्याच्यापेक्षा घड्याळ जेवढ्या किमतीत आहे ना त्याच्यापेक्षा जास्त माझा सेलला खर्च झाला असेल. तर नंतर बॉडी लोशन लावायचं आणि मस्त असं आपलं तयार झाले सिंपल असं आणि संध्याकाळच्या जवळपास एक 4:30 पावणे 5 वाजले होते आम्ही चाललो आता डीमार्टला. तसं तर डीमार्ट मध्ये जास्त काही घ्यायचं नव्हतं पण इथं तांदूळ छान असतो तर हा बासमती तुकडा आहे खूप छान तांदूळ आहे त्यामुळे तांदूळ तो आणला. संचितने तर थोडंसं सेक्शन मध्ये काहीतरी घेतलं थोडंसं फिरलो फिरून झाल्यानंतर पॉपकॉर्न घेतले आणि आता रिटर्न घरी जायचं टाइम झाला संचित म्हणला मस्त असं संध्याकाळ व्हायला लागले होते गार पण पडलं होतं थंडी वाजायला लागले होते. संचित आमच्या चाललं होतं इकडून तिकडं आपलं फिरायचं काम मला म्हणत होता मी फिरतो आणि तू माझा छान असा व्हिडिओ काढ आणि म्हणत होता मी तिकडून आल्यानंतर टाळी पण देतो आता माझ्या हातात एक हातात सामान होतो आणि एक हातात मला म्हणत होता टाळी दे. नंतर आम्ही कसं बस येऊन बसलो तर इथे चाललो होतं संचितच्या पप्पांच्या गप्पा फोनवर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय.